सुख दुःख वाळा छेदोनिया सप्त तांडा ठेसो निवाळचिया तोंडा किसकिंदा कांडा संभविले. नातानी इथं सुंदर वर्णन केलेलं आहे. हनुमंतराय असणाऱ्या ठिकाणी ख्याती काय करतील हे वर्णन जाऊ द्या. आता असणार किसकिंदा कांडामध्ये त्या ठिकाणी काय असणारे चरित्र झालं हे ऐकू. प्रभरामचंद्राचं आगमन झालं. किसकिंदा कांडामध्ये असणारं चित्रकूट पर्वत त्या ठिकाणी असणारा जो कोणता पर्वत ऋषमुख नावाच्या पर्वतापर्यंत त्या ठिकाणी तिथं आल्याच्या नंतर तिथं भिवून बसलेला जो वाली त्या वालीचं भय संपवलं. काय कार्य केलं. सप्त ताडाची झाडं होती आहे का नाही विषम अवस्थेत होती ते असणारे सम आणून त्यांना छेदन केलं आणि त्या ठिकाणी जो वालीला जी भीती होती ना सुग्रीवापासून त्या असणाऱ्या सुग्रीवाचा अंत केला आणि वालीची भीती नष्ट केली. हे कार्य किसकिंदा कांडामध्ये असणार पूर्ण करून किसकिंदा कांडाला पूर्ण विराम दिला. सुग्रीवे सीता सुद्धीच्या कैवाडा वानर धाडिले चहूकडा हनुमंते अर्थ साधोनी गाडा किसकिंदा कांडा संपविले. एवढंच नाही असणारा राजा सुग्रीवाने असणारा आईसाहेब सीता देवीचा शुद्धी करण्याचा असणारी जिम्मेदारीच घेतली आणि दश दिशेला वानर त्या ठिकाणी पाठवून दिले. हनुमंतरायानं मात्र त्या निमित्ताचा फायदा करून घेतला बरं का. नाही भक्ती करत असताना भक्तीमध्ये भक्ती परिपूर्ण करण्याची युक्ती हनुमंतरायाकडून शिकावी. जी संधी मिळाली कोणतीही कामाची संधी असू द्या त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हनुमंतरायाकडे कोणतं काम होतं. जे दश दिशेला वानर पाठवले ते कोणाच्या शुद्धीसाठी पाठवले सीतेच्या. हनुमंतराय बी तसे सीतेच्या शुद्धीलाच गेलते ना सर्वसामान्य म्हणूनच गेलते पण ख्याती केली महाराज ख्याती हे का नाही. इतका आत्मविश्वास असणारा दृढ असणारा हनुमंतरायाने त्या ठिकाणी दाखवला. हे असणारं चरित्र आपण किष्किंधा कांडात ऐकलेलं. सीता सुद्धीचे नी केवाडा वानरा मरण आले रोखडा संपाती सीता दाऊनी पुडा किष्किंधा कांडा संपविले. एवढंच ना असणार हे जे वानर मंडळी आईसाहेब सीता देवीच्या शुद्धीसाठी गेले होते ठीक आहे नाही दक्षिण दिशेला त्यांना वाटत मृत्यू आलता दोनदा आहे का नाही. एक दंडकारण्य लागलं होतं दंड ऋषी त्याच्या हातून आणि दुसरा कणीला त्या ठिकाणी गेले. कणीला त्याच्यानंतर संपत्ती नावाचा एक पक्षी त्यांना खाण्यासाठी होता आहे का नाही. त्याला देखील असणार त्या ठिकाणी सामोरे हनुमंतराय गेले. सर्व मरणांतून त्या ठिकाणी वाचले आणि किष्किंधा कांडाला त्या ठिकाणी पूर्ण विराम. सीता सुद्धीची चाडा घेऊन हे माता पसीचा झाडा समुद्र लोघोनिया रोखडा किष्किंधा कांडा संपविले. एवढंच ना सीता शुद्धीच्या निमित्तानं हनुमंतरायाने अजून एक कार्य केलं. हेमा नावाची अप्सरा स्वतःच्या उद्धारासाठी अनेक वर्ष तप करत बसली होती. तिचा उद्धार कुणी केला. हनुमंतरायांनी चलत चलत केला बरं का. दंड त्या ठिकाणी वध केला आणि ते कार्य पूर्ण असणार केलेलं. किती राहिले चला चला लवकर पुढील वाचक राजेभाऊ महाराज मुळे. चला चला आज उशिरा निघाले पण लवकर पोहोचले. चला धन्यवाद. बसू द्या. बोला बोला बरे बाबाच्या नावानं चांगलं. अवघे 5 मिनिट फक्त शांत बसा. 6 जोड्या राहिल्यात फास्ट मध्ये घ्या तेवढ्या. प्रभू